के आरज़ू जगाऊं, मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं अगर तुम कहो। मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं अगर तुम कहो। मैं कोई ऐसा हॅलो टू एव्हरीवन आणि गुड मॉर्निंग मित्रांनो। आता आपण आपल्या या अवंतिका विला या प्रोजेक्टच्या बऱ्याच गोष्टी आता आपल्याला बऱ्याच वेळेस मी पोस्ट केल्या आहे। यामध्ये बघा आता आपला रेडी टू मूव हा काल आपला एक जवळपास आता आपल्या इथे 5 ते 6 बुक झाले मित्रांनो। या साईडला तुम्हाला मी वारंवार दाखवले 20 फीट्स म्हणजे 20 फुटाचा रोड हा आपण आता डांबरी बनवणार आहे। व या साईडला जे इलेव्हेशनमध्ये मी जे दाखवतो ही कार पार्किंग 14/16 अशी कार पार्किंग आहे मित्रांनो। या कार पार्किंगमध्ये आता आपण जे समोर या टाईल्सला जे रिंकल्स म्हणजे ज्या अडथळे बांधलेले या साईडला आता आपल्याला टाईल्स लावणार आहे। लक्षात असू द्या, त्याला व्हर्टेक्स टाईल्स म्हणतो आपण वारंवार। या मी तुमच्या चॉईसवर डिपेंड ठेवलेले आहे क्लायंटच्या, आलं लक्षात। जशा तुम्हाला चॉईस करायच्या तशा तुम्हाला आम्ही दुकानात घेऊन जाऊ, तुम्हाला आम्ही या चॉईस करायला लावू। तर या साईडला मी एक मोठी फॅब्रिकेट करून एक ग्रिल लावणार आहे बघा। ही अशी फार मोठी ही अशी कार पार्किंग आहे, आलं लक्षात। व अंडरग्राऊंड तळास मित्रांनो ही एक टाकी बघा पाण्याची। आता हे पाण्याची लाईन आहे, तुम्हाला हे दिसत असेल। तर ही 12,000 लिटरची आपण टँक देतो मित्रांनो। या टँकच्याद्वारे आपण प्लंबिंग करून वर 1,000 लिटरची टाकी देतो आपण। त्याच्याद्वारे तुम्हाला सर्व तुमच्या बंगलोला पाणी पुरवलं जाईल। तर आता मित्रांनो असा सुसज्ज असा हा आपला 4 BHK 3.5 BHK रो बंगलो आपला आता तयार होण्याच्या स्थितीत आहे बघा। व हा पण माझा जवळपास हा बुक झालेला आहे माझा। यामध्ये बघा आग्नेय कोपऱ्यात आपण किचन दिलं मित्रांनो। आता किचनमध्ये जर तुम्हाला दिसत असेल ही जी जागा सोडली ही पूर्ण टाईल्स लावणार आहे। असा एल शेप किचन आहे मित्रांनो। आता हा मित्रांनो हॉल जो आहे हा सुद्धा फार मोठा आहे। साधारणतः हा तुमचा हॉल 17.5x14चा हॉल आहे मित्रांनो बघा। हॉलच्या लगतच आपल्याला हा बेड दिलेला आहे। हा सुद्धा 10/17चा बेड आहे मित्रांनो। बेडला लागून आपण एक वॉशरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम कॉमन घेतलं। हे 8/4चं आहे। याच्यात आपण पूर्ण टाईल्स देणार आहे बघा मित्रांनो। ज्या रिंकल्स आपण सोडलेल्या आहेत इथं आपल्याला टाईल्स लावायचे, म्हणून आपण याला प्लॅस्टर केलेलं नाही अद्याप। व बाहेरील बाजूस आपण इथे वॉश बेसिन बसवणार मित्रांनो। तुमच्या लक्षात आलं असेल ही कार पार्किंग, हॉल, बेड व आग्नेय दिशेस किचन। आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया। फर्स्ट फ्लोअरला गेल्यावर मित्रांनो आपण जसं बघा या बाजूने आलो आपण, ही एक लॉबी म्हणजे जिथून आपण प्रवेश करतो हा सुद्धा पोर्शन आहे बघा मोठा। जिथून तुम्हाला एंट्री आपण बघा इकडनं केली जिन्यावरून, व याद्वारे आपण आता फर्स्ट बेडकडे जाऊया। फर्स्ट बेड सुद्धा हा 14/18 असा फार मोठा बेड आहे मित्रांनो, लक्षात घ्या। 14/18 असा मोठा बेड आहे। व हे जे टॉयलेट बाथरूम आहे 8/5चं बघा। इथं तुम्ही तुमचा टब बाथ वगैरे ठेवू शकता। या ज्या रिंकल्स सोडल्या आहे त्या पूर्ण टाईल्स येतील बघा मित्रांनो। पूर्ण स्टडी करा या गोष्टीचा। एवढं मोठं तुम्हाला मी टॉयलेट बाथरूम कॉमन देतोय। बेड सुद्धा फार मोठा आहे। फर्स्ट फ्लोअरची गोष्ट चालू आहे। त्याच्या लगतच आपण ही गॅलरी देतोय मित्रांनो। आता या गॅलरीची जर तुम्ही साईज विचारली तर ही 10/12 अशी गॅलरी मित्रांनो बघा, लक्षात येईल तुमच्या। एवढी मोठी गॅलरी आहे। या गॅलरीला आता आपल्याला स्टेनलेस स्टीलच्या अशा रेलिंग लावायच्या व या बाजूस आपल्याला कौलाची डिझाईन्स आहे। मला मी वारंवार दाखवलं आहे। आता हे आपलं सेकंड रो बंगलोचं काम चालू आहे। जर कधी कोणाला ही जी 10/14ची
10x12ची जी गॅलरी ही कमी करायची असेल तर मी हा देवाचा एक लहान रूम ठेवला आहे तुम्हाला 4x4चा. तर तुम्हाला हीच बाजू गॅलरी कमी करून तुमचा हा देवाचा रूम किंवा याला एक लहान तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकतात. आता आपण सेकंड बेडकडे जाऊया. सेकंड बेडला मित्रांनो ही अशी 10 व ही अशी 16 असा मोठा एक परत बेड आहे मित्रांनो. बघा स्वतंत्र बेड बघा इकडनं आलो हा 10 व अशी 16. त्याला परत आपलं टॉयलेट बाथरूम म्हणजे त्याला वॉशरूम म्हणतो आपण. आलं लक्षात मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला आपण या बंगलोला 2 गॅलरी दिल्या मित्रांनो. बघा ही पण एक गॅलरी आहे. ही अशी 4 आहे रुंदीला व अशी 10 आहे. म्हणजे एखाद्याला जर कधी परत याला या बेडला सुद्धा गॅलरी म्हणजे हा जो बंगलो मित्रांनो बघा कुठली वॉल कॉमन नाही. प्रत्येक बंगलोमध्ये आपण डिस्टन्स ठेवले 2 फूट कुठे 4 फूट. हे बघा कुठली वॉल कॉमन नाही मित्रांनो. तुमचा असा हा सुसज्ज असा बंगलो सिस्टम आहे. बघा मोठ्यातल्या मोठ्या खिडक्या पण दिलेल्या आहे मित्रांनो. आपण आजूबाजूला सर्व ग्रीनरी आहे. सर्व बंगलो आहे मित्रांनो. हे आर झोन गाव आहे लक्षात असू द्या. आता आपल्याला आपण टेरेस म्हणजे गच्चीकडे वर जाऊयात. आता आपण टेरेसला जाताना सुद्धा एक मोठी खिडकी ठेवली मित्रांनो आपण. म्हणजे अत्यंत सुंदर अशी हवेशीर असा हा बंगलो मित्रांनो. आता हा असा साधारणतः 27 फूट आहे बघा मित्रांनो. ही जागा 27 फूट बाय साधारणतः 28 ते 27.5 फूट असा हा म्हणजे 1000 प्लॉट एरिया आहे आपला या बंगलोचा. किती 1000 एक गुंठा म्हणतात त्याला मराठीत. त्याला आपण जिना टोपी केली आहे. त्याच्यावर आपण स्लॅब टाकला मित्रांनो. सुसज्ज असा बघा रस्त्याच्या अत्यंत जवळील प्रोजेक्ट आहे. सुसज्ज असा आपण बनवलेले रो बंगलो बघा मित्रांनो. आता आपल्याकडे थोडेच बुकिंगचे बाकी आहे. तरी जे कोणी लोक बरेच लोक माझे एक आनंदाची बाब म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. बरेच लोक माझा फॉलोअप घेतात आहे म्हणजे रिटर्न परत येतात आहे. परंतु तुम्ही 1-2 लाखाच्या प्राइजेसकडे बघू नका मित्रांनो. तुम्हाला असे बंगलो वारंवार आम्ही सुद्धा बनवणार नाही व आमच्यात सुद्धा आता ताकद राहणार नाही. कारण हे गाव आता या 6 महिन्यामध्ये इलेक्शन लागणार आहेत महानगरपालिकेचे. पूर्णपणे जेव्हा आर झोन डिक्लेअर्ड होईल त्यावेळेस याच्या किमती आम्हाला नाईलाजाने ट्रिमेंडस वाढवावे लागतील. जे बंगलो मी तुम्हाला आज 57, 58, 60 लाखात विकतोय तेच बंगलो मी तुम्हाला 80, 85, 90 लाखात मला विकावे लागतील. तुम्हाला सुद्धा ते तुम्ही घ्याल. कारण आर झोन डिक्लेअर झाल्यावर इथं सर्व फॅसिलिटीज येतात. आलं लक्षात. त्याच्यामुळं आणि या क्षणाला तुम्ही जर आज बुक घेतली तर तुम्हाला 15 ते 20 लाखाचा फायदा आहे लक्षात असू द्या. हे मी तुम्हाला आज अत्यंत ओपनली बोलत आहे लक्षात असू द्या. त्याच्यामुळं तुम्हाला मला तरी वाटतं तुम्ही सुज्ञ आज सर्वजण एज्युकेटेड बरेच लोक. मी आज बऱ्याच लोकांशी बोललो पण आहे. मोस्टली लोक क्वालिफाईड वेल क्वालिफाईड आहात. काय IT इंजिनियर्स आहे काही गव्हर्नमेंट सर्वंट आहे. थोडंफार ज्यांना काही ॲडजस्ट करता आलं त्यांनी भरकन ॲडजस्ट करून बुकिंग घ्या. कारण आता जमिनीचं तुम्हाला मी एकदा या व्हिडिओद्वारे बोललो होतो. तुम्ही सर्वांचं निर्माण करू शकतात म्हणजे प्रोडक्शन. पण जमिनीचं प्रोडक्शन या जगात कोणीही करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला जमिनीवर बंगलो विकत घेताय मित्रांनो तुम्ही, फ्लॅट नव्हे. बरेच लोकांच्या डोक्यामध्ये हा विचार अजून रुजलेला नाही. बरेच लोक म्हणतात सर हा फ्लॅट कितीला द्याल. हा फ्लॅट नाही, हा रो बंगलो आहे. रो बंगलो म्हणजे आजन्म म्हणजे तुमच्या पिढीजात ही जी जमीन आहे गुंठाभर जमीन ही तुमच्या वडिलोपार्जित जशी तुमची जमीन असते गावाकडे तशी या बंगलोची जमीन तुमची जन्मभर तुमच्या मालकीची राहणार आहे. आलं लक्षात. याच्यावर G+4ची परवानगी बघा. हे दिसतंय का समोर फ्लॅट सिस्टम. तर G+4 म्हणजे ग्राउंड+4ची परवानगी मित्रांनो बघा समोर. पण तुम्ही सुद्धा याच्यावर G+4 आमचे पूर्ण पैसे पे केल्यावर तुम्हाला
बांधता येईल, लक्षात घ्या. त्यासाठीच आम्ही तुम्हाला हे बघा अशी चाल म्हणतात. चाल म्हणजे जे खालचे कॉलम असतात ते आम्ही या चालच्याद्वारे असे सोडलेले असतात, म्हणजे तुम्हाला बांधता येईल. तर मित्रांनो, जास्त विश्लेषण न करता लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर नोट करा 9359225607 9359225607 9359225607 9359225607. थँक्यू.